स्टार्ट ऑफ द मॅच. यस, ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. हार्दिक शुभेच्छा. टायमर सेट केले गेले. 11:28 पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर नो बॉलचा इशारा बिमरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. फायदा उचलला नाही यावेळेला भरत पाटीलने. थोडंसं कुठेतरी आपण पाहू शकतात ते मोमेंट जमल्या नाही आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. एक रन मिळेल. अतिश भुईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर वाईटच्या नो बॉलच्या स्वरूपात आणि फ्री हिटचा सिग्नल. या वेळेला जबरदस्त फ्री हिटच्या बॉलवर पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल 4 रन चौकार. वर 5 वर जाऊन पोहोचली गेली. फ्रीजच्या बॉलवर अगदी पुरेपूर वापर केला. बॉडमॅनचा चांगला वापर करत पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं. सरळ चेंडूला डिप मिड विकेटला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउन्स यावर आपण पाहतायत. अनपेक्षित बाउन्स होता. उसी घेणारा हा खूप उंचीवर पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण पाहायला मिळतं. इथून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना नो नंतर एक चांगला बॉल तदनंतर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. गुलशन भुईर आज ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करत असताना अभिमन्यू ठाकूर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिले, जे पांजू गावातील अनमोल रत्न आहेत आणि त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव जरूर केला गेला. अग्रिकट्टा नरेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतायत. तर या दोन व्यक्तिमत्वांचं आम्ही करू इच्छितो स्वागत. कौशिक जाधव जे भाताण्याचे आर्टिस्ट आहेत आणि रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहू शकाल त्यांचं यावेळेला फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. चेंडू वेध घेतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. गुड शॉट. टायमिंग बेमिसाल चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट आतापर्यंत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा बेता अच्छला आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय, परंतु क्षेत्ररक्षक पुढे गुलशन भोईरला पाहतायत. कोणती मिस्टेक करणार नाहीये. पियुष त्याला अप्रिशिएट करत असताना पहिला धक्का भरत पाटीलच्या स्वरूपात श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. भरत पाटील बॅक टू द डगआउट. अक्षरामध्ये रॉकी ग्रुप गणपती बाप्पाचं अप्रतिम आपण पाहू शकाल जे आर्टिस्ट केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं टीम इंडियाचे सूर्यकुमार यादव च्या नावाचा बनवलेला अक्षर गणेश त्याने पण कौतुक केलं. सैराट मधली अर्चीच्या नावाने अक्षर गणपतीला दिलंय, तिने पण कौतुक केलं आणि भारत वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळालाय. अशा पद्धतीने 2 वर्ल्ड रेकॉर्ड करणारे आमचे परम मित्र कौशिक जाधव भाताणे गावातून बिलॉंग करतायत. एक आदर्श शिक्षक आणि त्यांनी रॉकी ग्रुपच्या माध्यमातून खूप चांगलं अक्षर ते पाहू शकतायत आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या. ते कशा पद्धतीने कौशिक दिलीप जाधव त्यांनी जे केलेलं खरोखरच कौतुकास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण रॉकी ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जरूर देणार आहोत. कौशिक जाधव. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन ऑन दी बोर्ड. स्टार्ट चांगली झाली होती, भन्नाट स्टार्ट झाली होती. पहा 11:28 पहिला चेंडू फेकला गेलाय. 5 मिनिटे तुम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत. 3 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटात फेकायची आहेत, तर तुम्ही ते निर्धारित वेळेतच फेकले गेले पाहिजेत, याची सुद्धा दखल घ्या.
गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत मिस्टर अतिश भोईर, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत पाणजू गावात. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, चेंडूला पिच केलं. अलंकार भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. काही गोलंदाजी केले. पहिला नो बॉल, नंतर वाईट आणि तदनंतर आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या 10. ऑफ साईडला फटका तर छान आहे, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा राजेश ओघेच्या बॅटमधून येतील. पाच सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या बेसिकला विसरून चालत नाही. आज समर्थकांचा भरपूर मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका साईडला पांजू स्पोर्ट्स पांजू टीम, नायगाव आणि भाईंदरच्या अगदी मधोमध बेट जे आपल्याला पाहायला मिळतं ते पांजू स्पोर्ट्स पांजू, ज्यांचं एक सुंदर सुप्रसिद्ध मैदान सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू. आणि त्यामध्ये पांजू प्रीमियर लीगचा थरार सुद्धा गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. 50,000 1 लाखाच्या स्पर्धा सुद्धा होतात. पुन्हा एकदा बॉल तयार, चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट शॉट राजेश ओघेच्या बॅटमधून एक क्लास स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. जी सुरुवात व्हायला हवी ती तशी सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. भरत पाटीलने चांगली स्टार्ट करून दिली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. राजेश ओघे आला. राजेश ओघेने 3 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत जरूर जमविले गेलेत आणि सचिन पाटील आतापर्यंत स्ट्राईक त्याला मिळत नाही. आता स्ट्राईक एंडकडे येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकात पहिल्या बॉलवर स्ट्राईक घेईल. पहिल्या षटकामध्ये 7 मिनिटे लागलेत. लक्षात घ्या पांजू स्पोर्ट्स पांजू टीम 8 मिनिटे तुम्हाला 2 षटकात आता फेकायची आहे. 2 षटक 8 मिनिटांचा कालावधी तुम्हाला वापरावा लागेल. अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या. साई चारना टीम आपण रेडी राहायचंय. आज रॉकी ग्रुप चषकाला अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतात प्रेक्षक वर्गांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅच चा आनंद घेत आहेत. दुसरे षटक हाताळण्यासाठी रवींद्र भोईर ड्रोन कॅमेरा सहित संपूर्ण जे क्षणचित्रे आहेत ते फितीत केली जात आहेत. प्रतिम पहिलाच बॉल सुरेख पद्धतीने सचिन पाटील क्रॉस बॅटचा उपयोग करताना पाहायला मिळाले. सचिन पाटील ज्यांच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा आहे. आपल्या करिअर मध्ये बरेच बेस्ट बॅटरचे किताब ज्यांनी पटकवलेत. एक मॅन ऑफ द मॅच पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतात मिस्टर सचिन पाटीलला सन्मानित केली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहतायत नितीन पाटील परिपूर्णतः जागेवर थांबले. मोमेंट झाली नाही आणि सरळ चेंडू नशिबाचा चौकार मिळत असताना पाहायला मिळतो 4. धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. नशिबाचा चौकार मिळाला. नितीन पाटील यांची जागा बदलून आता गलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन भोईर त्यांच्या जागी येत आहेत. यावेळेला स्विच हिटचा फटका, परफेक्ट स्विच हिट, स्वतःला स्विच केलं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता सिद्ध पाहिजे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. 100 रुपयांचं कॅश प्राइज रॉकी दादा यांच्याकडून आलेला आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना आपण पाहू शकतात मिस्टर रॉकी दादा. ब्रँड इज ब्रँड.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 26 वर. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय, चौकार आणि षटकार आला. चांगला बॉल, ह्या वेळेला अप्रतिम स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. फंबल होतायत नाही होतायत. यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. करण भोईर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चेंडू सहजासहजी मिळाला नाही, कारण हे प्लेन मैदान आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडीशी चुकी करतायत तर तुम्हाला त्याचं भुगतान करावंच लागणार आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. आखूट टप्प्याच्या चेंडूला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. उचलत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स, चौकार. गुड बॅटिंग, मॅन इन फॉर्म सचिन पाटील. तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल अक्षय आम्हाला दर्शवतात की 32 वर जाऊन पोहोचले गेली. 32 रन्स ऑन द बोर्ड. बत्तीस रन्स. बॉल फेकून झालेत 5. काय जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला. आतापर्यंत 12 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे 11 बॉल टाकण्यासाठी. तुमच्याकडे फक्त आणि फक्त 3 मिनिटांचा अवधी राहिलाय. जस्ट मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 4 मिनिटे आपण 1 मिनिट ऍडजस्टमेंट करू शकतो. चांगला बॉल होता. फुलर लेन्सचा बॉल आपण पाहू शकतायत. फक्त चेंडूला दिशा दिली. पुढे सरसावतायत मिस्टर दर्शन. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल अक्षय पुढे सरसावले गेले होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. पाहायचं तिसरे षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केलं जाईल. नितीन पाटील त्या ठिकाणी जरूर येत आहेत, परंतु इथून कोणता गोलंदाज सेट होईल, कारण एक मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर मिळालाय आणि 3 मिनिटे आहेत. यावरून नितीन पाटीलकडे पाहिलं जाईल की कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल, याकडे सुद्धा लक्ष असेल. तर पियुष भोईरला पुढे आणलं जातं. पियुष भोईरने विजय मामा चषकामध्ये काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार सुद्धा राहिला होता आणि ती स्पर्धा सुद्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. 2 षटकांचा खेळ अखेरीस पियुष भोईर एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. शॉट थर्ड मॅन कव्हर पॉइंट. त्यानंतर एक शॉट एक्स्ट्राला आपण पाहतायत. गुलशन भोईरला आपण पाहू शकतात. लॉंग ऑफ कडे आपण पाहतायत. त्यानंतर लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अशा पद्धतीने सजावट केली जाते. ही मैदानाच्या सभोवताली 11 ठिपक्यांची जशी रांगोळी, त्याच पद्धतीने 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्या ठिकाणी राजेश शोगे पोचले गेले होते. चांगली फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला मिस्टर अतिश भोईर यांच्या माध्यमातून. ऐन वेळेला चेंडूला स्टॉप केलं, अन्यथा इथून थोडीफार मिस्टेक झाली असती तर चेंडू फार वेगाने निघून गेला असता चौकाराकरिता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. ऑफ साइडला फटका तर छान आहे, परंतु सचिन भोईर कोणती मिस्टेक करणार नाही. व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग बाय सचिन भोईर. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद राजेश ओगे बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2. पहिला धक्का भरत पाटीलच्या स्वरूपात, दुसरा धक्का राजेश ओगेच्या स्वरूपात. दुसऱ्या बॉलवर मिळते विकेट. विकेट डाऊन.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल AB ट्रॉफी 2025 कमिंग सून. रावळेच्या मैदानात नाईट टुर्नामेंट आपण पाहू शकतायत. त्याचं प्राइस 2 लाख रुपये असतं आणि लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या आणि संघांच्या खेळाडूंच्या भेटीला लवकरच येत आहे. अजय भोईर प्रस्तुत AB ट्रॉफी 2025. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. स्थिर राहिले. पियुष भोईरला मिळते विकेट. सचिन भोईरने काय झेल टिपला होता, अप्रतिम. ऑन साइडला वन हँडने जरूर खेळलेत, परंतु फिल्डरला निवडलंय. निखिल ओगे आल्या पावली परत. बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. बुम बुम. धीरज व्हेरी नाईस कॅच, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. इथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी. संघाची धावसंख्या जर आपण ते जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 34 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले 3. पियुष भोईर इज ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज सज्ज होईल. पियुष भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. जो संघ जिंकेल तो संघ साईच्या अर्नाळा टीम बरोबर खेळेल आणि अंतिम 8चं तिकीट मिळवलं जाईल. त्यासाठी करावे लागतील परिश्रम, कष्ट. पियुष भोईरचा हा बॉल खूपच स्वैर होता आणि यस सागर मोरे सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना विकेट हॅट्रिक संधी हुकली, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 35. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 17, 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा फलकावर होत्या. परंतु पियुष भोईरने काय गोलंदाजी केली. अंडरस्टँडिंग याला म्हणतात चांगली स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग. कारण तुमच्याकडे 2 गेम प्लॅन असायला हवेत आणि इथे मात्र तुमचं टाइम ओव्हर झालेला आहे. आता इथून शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू हा सर्कलमध्ये घ्यायचा आहे, लक्षात घ्या. विनयजी गावडकी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संपूर्ण रॉकी ग्रुप चषकाचे लाडके आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तीन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. सचिन पाटील एका साईडला जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फलंदाजाला कोणी स्ट्राईक देत नाहीये, त्याचाच नतीजा कदाचित त्यांना सोसावा लागतोय की काय. सिंगल डबलला विसरलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. गेल्या मॅच मध्ये 43 धावांचं पाठलाग करत असताना नामुष्की ओढवली ते प्रतिस्पर्धी संघ शिरगाव. सूप ऑफ डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय पियुष भोईरने कमबॅक केलंय. ग्रेट बॉलिंग. हरीश पाटील सारख्या एक मातब्बर खेळाडूला बीट करणं कठीण असतं, कारण मॅन इन फॉर्म सातत्याचं दुसरं नाव आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल पियुष भोईर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते पियुष भोईरच्या माध्यमातून. पियुष चांगला बॉल ह्यावेळेला पाहायला मिळतोय. खोलवर चेंडू होता. सचिन भोईर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. चांगल्या गोलंदाजीचं पृथ्थकरण पियुष भोईरच्या माध्यमातून. एक एक्स्ट्रा प्लेअर पंच घ्यायचा आहे आतमध्ये, लक्षात असू द्या. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 35. 35 रन झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करणारा संघ श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पांजू स्पोर्ट्स पांजू
या दोन संघांच्या माध्यमातून 35 झालेले आहेत 35 आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये ही केली जाईल. तत्पूर्वी आपण घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुपर्ब अप्रतिम दर्जेदार आयोजन, नियोजन, डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन पाहायला मिळतं. देवेंद्र पाटीलला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक क्रिकेट प्रेमी आणि एक गोड स्वभावाचा धनी. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. चला, वेळ दौडू नका, जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. 12 वाजण्याच्या सुमारास अजून भरपूर आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याची आपण दखल घ्या. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. ऑलरेडी तुम्ही वेळ दवडलेला आहे. निर्धारित वेळ तुमची षटकं ती परफेक्ट झाली नाहीत. नितीन पाटीलला गोलंदाजी मार्कवर आणला गेला. एक लेग ब्रेक गोलंदाजांचा एक अतिशय तिखट मारा करण्यामध्ये माहीर असलेला. सामन्याला होते सुरुवात. चौथ्या षटकाला प्रारंभ. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. नितीन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. फलंदाज सचिन पाटील सलामीवीर. जास्तीत जास्त स्ट्राईक मिळालेले नाही. आतापर्यंत 7 ते 8 बॉल फेस केलेत, त्यामध्ये धावा त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात जमविलेत. यावेळेला मात्र बॅटचे एज रवींद्र भोईर कोणतीही चुकी करणार नाहीये. नितीन पाटील टायगर अभि जिंदा आहे हे दर्शवत असताना ग्रेट बॉलिंग. फलंदाज बाज सचिन पाटील. पहा, एक दबावात्मक स्थिती निर्माण झाली होती. सचिन पाटील लयबद्ध झाले होते. त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायला हवी होती, परंतु त्यांची मानसिकता चेंज झाली आणि इथून मात्र विकेट मिळाली नितीन पाटीलच्या खात्यामध्ये. विकेट डाऊन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या परिपूर्ण स्थिर राहिले. पहिल्याच बॉलवर नितीन पाटीलने इरादे पक्के स्पष्ट केलेत. हो, मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना 35 ला जवळजवळ 5वा धक्का या वेळेला आपण पाहू शकता. 4था धक्का बसतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोऑपरेटिव्ह टीमला. फार वेळ दवडला जातोय. पंचांनी जरा थोडीशी स्ट्रिक्टली वॉर्न करा, अन्यथा पॅनलाइजला आता सामोरे जावं लागेल. जरी तुम्ही 3 षटकं ही खूप निर्धारित वेळ टाकली नसली तरी सुद्धा आता मात्र या वेळेला जास्त टाइम स्पेंड करू नका. यावेळेला ऑन साइडला नमन ओगेच्या बॅट मधून क्लास क्वालिटी दर्जाचा हा षटकार पाहायला मिळतोय. ताकद आहे या खेळाडूची. मिस्टर सिद्धू पाजी यांना आपण पाहतायत. पद्धतीने या स्पर्धेला त्यांनी वेळ दिला गेलाय.
ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी सचिन भोईर पुढे सरसावतात. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो सुद्धा आहे, परंतु इथे अलंकार भोईरने चुकी केली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 43 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 4 आहे. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. षटक क्रमांक 4, 3 बॉलचा खेळ, 8 रन्स खर्च केलेत. इथून पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडूला सरळ फेकून दिलंय 6 धावांकरता. नितीन पाटीलने अगोदरच्या मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्या लेंथला विसरलेत आणि इथून नमन ओगेची बॅट तळपले. 49. नमन ओगे काय बॅटिंग केली आतापर्यंत. ही लेंथ खूप महत्वपूर्ण होती. या लेंथला ओळखले जातात नितीन पाटील, परंतु त्या लेंथला विसरले. ओव्हरपिच चेंडूला नमन ओगेने क्लास स्ट्रोक खेळले गेले. अतिशय चांगल्या दमदार षटकार 2 आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49 वर जाऊन पोहोचले गेले. 49 राज्याचे किनी वेलकम. 49 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ग्रेट बॅटिंग बाय नमन ओगे. रॉकी ग्रुपचे सर्व संपूर्ण सदस्य परिवारातील प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या. इथून आपण पाहतायत नितीन पाटील. या षटकामध्ये ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळतोय. नो बॉल, क्या बात आहे सिद्धू पाजी. त्याच्या चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत नो बॉलचा इशारा देत असताना फ्रीडचा सिग्नल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 50 रन्स. 50 कम्स अप. फ्रीडचा बॉल, नमन ओगे चान्स घेईल, नो डाऊट अबाउट इट. इथून पाहतायत ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु फ्रीडचा बॉल व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि षटकार. नमन ओगे इंजुरीने त्रस्त, विठ्ठलवाडीच्या मैदानात परंतु आज मी चांगली बॅटिंग करेन आणि तब्बल 3 षटकार महत्वपूर्ण ठरले गेले आणि संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले गेले. अब तक 56. 57 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब 5000 रुपये. सुनीलजी पोलीस पाटील 2100 रुपये. संतोष जंगम एडवन 1000 रुपये. राजेंद्र गावड खोडावेपाडा 2000 रुपये. सुभाष कदम राजनपाडा 1100 रुपये. प्रकाश भोईर जलसार 2000 रुपये. रुपेश भाऊ खाडे 1000 रुपये. प्रल्हाद गणपत पाटील 1000 रुपये. स्वास्थम हॉस्पिटल माकणे 5000 रुपये. पांडुरंग सखाराम पाटील 2000 रुपये. मोहन दत्तू भोईर 1000 रुपये. किरण दिनेश गुरुद्वान 1000 रुपये. मनोहर नमसर 10000 रुपये. विनोद गरज जलसार 1000 रुपये. दीपेश पाटील स्वर्णी एंटरप्राइजेस 1500 रुपये. सुभाष कृष्णा गावड 2500 रुपये. किशोर देवराम पाटील 1000 रुपये. माही मेकओव्हर 2000 रुपये. नैतिक आईस्क्रीम 1000 रुपये. दिनेश पाटील 1500 रुपये. मंगेश गावड 1000 रुपये. भरत पाटील किरेपाडा 2000 रुपये. दयाराम यशवंत पाटील 3000 रुपये. संदीप किनी केळवे 5000 रुपये. बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी 2000 रुपये. महेंद्र भोईर जलसार 2000 रुपये. अशोक पंढरीनाथ घरत 1500 रुपये. गणेश काशीनाथ गावड 3000 रुपये. प्रसाद सुरेश पाटील 2000 रुपये. अनंत विठ्ठल गावड 1111 रुपये. संजय गरज चिखलपाडा 5000 रुपये. हरिचंद्र भोईर 1000 रुपये. अल्पेश भोईर विरातन 2555 रुपये. विनोद पाटील राजनपाडा 2000 रुपये. गजानन गावड जलसार 5000 रुपये. रमेश पाटील 1500 रुपये. चिन्मय पंडू पाटील 1000 रुपये. रुपेश पाटील साखरे 1000 रुपये. जय मल्हार विठ्ठलवाडी 1000 रुपये. सुरेश भोईर जलसार 2500 रुपये. डॉक्टर चंदन घरात 3000 रुपये. अर्शल भोईर 2500 रुपये. श्रीधर मात्रे 1000 रुपये. मिलिंद काशीनाथ किनी मराठी दनका 2000 रुपये. संदीप मात्रे 1000 रुपये. छवी चायनीज कॉर्नर जलसार 2200 रुपये. शोभा कमळाकर पाटील सरपंच टेंबेकोडावे 3000 रुपये. कामनीश दादा राऊत मांडे 50,000 रुपये. राजेंद्र विष्णू गावड 2000 रुपये. जगदीश प्रभाकर पाटील 2000 रुपये. या सर्वांचा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. कुणालदादा पाटील 51,000 रुपये. हे सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. मनपूर्वक धन्यवाद. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द सिरीज
बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने राजेजी म्हात्रे बंटी दादा यांच्याकडून मैदानासाठी जे संपूर्ण साहित्य पुरवलं गेलं आणि विंकोजी म्हात्रे उपसरपंच नितीनजी म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण रॉकी ग्रुप आयोजकांच्या वतीने. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. घेऊया हलकासा एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून आपण पाहू शकतायत. कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ जे ट्रॉफी आपण पाहू शकाल. सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे प्रथम क्रमांकाची. कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहिश सदानंद गावड यांच्याकडून द्वितीय पारितोषिक ट्रॉफी. कैलासवासी गीता संतोष गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहिश सदानंद गावड यांच्याकडून तृतीय पारितोषिक जे ट्रॉफी पाहायला मिळते. टायगर स्पोर्ट्स रोहिदासजी पाटील यांच्याकडून चतुर्थ ट्रॉफी. कुमार सिद्धेश दशरथ भोईर यांच्याकडून 5वा ट्रॉफी. कैलासवासी दत्तात्रय जयतू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री पिंकेश दत्तात्रय पाटील यांच्याकडून 6व आणि 7व्या क्रमांकाची ही ट्रॉफी. कुमार सिद्धेश दशरथ भोईर यांच्याकडून 8व जे पारितोषिक ट्रॉफी पाहायला मिळते. शांती अवॉर्ड्स अँड नॉवेल्टीज मालिकावी ट्रॉफी. कुमार योगेश लहू गावड यांच्याकडून फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक फुलटॉस बॉल. ओनर असगर अली. संदीप दादा परदेशी पद्मावती स्पोर्ट्स पालघर. कैलासवासी नितीन भगवान भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण भगवान भोईर यांच्याकडून सन्मान चिन्ह. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटचा उपयोग. अलंकार भोईर बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. अलंकारला बाद केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्याच बॉलवर बिग विकेट. अलंकार भोईर बॅक टू द डग. मोरिया स्पोर्ट्सचे ओनर उत्तम बागुल यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. जीवदानी स्पोर्ट्स ओनर संजय पाटील यांच्याकडून मोलाचं सहकार्य. विघ्नहर्ता स्पोर्ट्स ओनर महेंद्र भोईर राजू भोईर यांच्याकडून स्टंप्स पाहायला मिळत आहेत. कुंदनगर यांच्याकडून डीजे. विठ्ठलवाडी कॅन्डी सिद्धिविनायक म्युझिकल डीजे. विशाल पाटील यांच्याकडून मंडपची व्यवस्था. कुर्लाई मंडप डेकोरेटर्स. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत रोहन गावड ओमकार बॉईज ओमकार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी बॅट. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रीत वॉटर सप्लायज दहेश गावड विनोद पाटील यांच्याकडून पीचला लागणारे जे पाणी 10 दिवस पिण्यासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था केली आणि पीच साठी सुद्धा ज्यांनी व्यवस्था केली त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. अलंकार आता गुलशन भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अलंकारची हीच खासियत राहिले की पहिल्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने शिकार मिळवायची, आपल्या खात्यामध्ये पहिली विकेट कशी मिळवायची. टाइम सेट केले गेले. 12:01 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग करताना अक्षय मातले पुढे सरसावले. सिंगल मिळते. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमची. 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली अलंकार भोईरच्या स्वरूपात आणि आल्या आल्या गुलशन भोईरने अतिशय चांगल्या पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली. पुश रहो खुश रहो असं मात्र 1 रन्स ऑफ द मार्क गुलशन भोईरच्या बॅटमधून. सचिन भोईर रिदम मध्ये आहेत. आतिश भोईर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे बंधू. राजेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मंगेजी पाटील मॅचचा आनंद घेताना. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अलंकार. आज स्ट्रॅटेजी बदलली गेली. पहिल्या षटकामध्ये अलंकारला आज पाचारण केले गेले. म्हणजे गेम प्लान जे आहेत ते अप्रतिम पाहायला मिळतात. या अगोदर राजेश ओगेला आपण ओपनिंग बॉलर म्हणून पाहायचो, परंतु आज थोडीशी कुठेतरी स्ट्रॅटेजी चेंज केली. टॉस बॉल ऑन साइडला जरूर खेळला गेला. क्रॉस बॅटचा उपयोग केला. समीर कासारे पुढे सरसावले होते, त्याला बीट करत
चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत दर्जेदार रॉकी ट्रॉफी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. अलंकार आपल्या गोलंदाजी मार्कवर. आतिश भोईर समोर. चांगला बॉल. टप्पा अचूकता भेदकता. तुमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे पहिला षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. स्टार्ट थोडीशी धीमी सुरुवात जरूर संत गतीने सुरुवात आहे, कारण कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 16 धावा होत्या. आता इथे 5 बॉल मध्ये 5 रन्स फक्त आलेले आहेत अलंकारच्या गोलंदाजीवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अलंकार. व्हेरी नाईस बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. पहिलं षटक अलंकारच्या नावावर जाईल. काय बॉलिंग केली. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं अलंकारच्या नावावर अधिराज्य गाजवत असताना पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. आता 18 बॉल आणि 52 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी वेळ घेतलाय. 4 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. राजेश ओघे दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आदरणीय गणेशजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण प्लीज व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना राजेश ओगे. ऑन साइडला काय फटका खेळलाय. गुलशन भोईरच्या बॅट मधून तडाखेबंद षटकार. 6 धावा. टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब केला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर दमदार सुरुवात गुलशन भोईरच्या बॅट मधून ऍज अ कॅप्टन रोल अदा करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. बॅट फिरवण्याचा स्पीड चांगला होता, परंतु चेंडू खाली राहिला आणि भरत पाटीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आज भरत पाटीलने चांगली स्टार्ट दिली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु तदनंतर फसला आणि पहिली विकेट लवकरात लवकर मिळाली पांजू स्पोर्ट्स पांजू टीमला. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. सरळ चेंडू प्रवेश द्वाराला भेट देत असताना पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकामधील दुसरा षटकार. 6. ते जबरदस्त कणखर बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या तब्बल 17 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रनची आवश्यकता. येणारे 15 बॉल. सामना बॅलन्सिंग आता मात्र पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग. टप्पा अचूक पद्धतीने होता, परंतु थोडाफार कुठेतरी गुडघ्यावर बॅलन्स करत गुलशन भोईरने जो स्ट्रोक खेळला बॉडमॅनचा चांगला वापर केला. भरत पाटील काहीतरी कान मात्र देत असताना आपल्या साथीदार गोलंदाजाला, आणि हे द्यावं लागतं, दिलासा द्यावा लागतो, पाठिंबा द्यावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. एक फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नको, मतभेद नको, सर्व धर्म समभाव असावा क्रिकेटचा खेळ, आणि राजकारण तर मुळीच नको क्रिकेटच्या खेळामध्ये.
हे जेव्हा राजकारण शब्द आले ना त्या वेळेला मात्र चांगल्या चांगल्या भल्या भल्या संघांची फाटाफूट झाली आणि क्रिकेटचा नायनाट झाला. यावेळेला बाचेच कॅच ड्रॉफ्ट. अलंकार यावेळेला थोडासा नाराज निराश आणि पंचांचं पहा हा जेल घ्यायचा होता. रिॲक्शन करत असताना कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा जेल सुटले तेव्हा इतिहास बनले गेलेत. जेव्हा जेव्हा कॅच कॅरी केलेत तेव्हा तेव्हा इतिहास सुद्धा रचले गेलेत. अर्थातच कपिल देव रामलाल निकंज सूर्यकुमार यादव हे दोन नमुने फॉर एक्झाम्पल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. ऑन साइडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. एक धाव समीर कासारे वन ऑफ द बेस्ट फिल्डर. कोणताही चान्स मिळाला नाही. इथून हा ना करता करता धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड उत्तम बागुल यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे. मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पाहायला मिळतात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मात्र सौजन्य केले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या अक्षय आम्हाला दर्शवतात की 18 वर जाऊन पोहोचली गेली. रेयांश पाटील आमच्या लेफ्ट साईडला आहेत. अक्षय पाटील आमच्या उजव्या साईडला पाहायला मिळत आहेत. रेयांश थोडीशी कुठेतरी मिस करतील स्पर्धा सफाळे प्रीमियर लीग. बॉल जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा पंच वेगळ्या शैलीने देत असताना पाहायला मिळत आहेत. यस व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 रन्स. बॉल फेकून झालेत ते 5. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला फटक्याला काय एक्झिक्यूट केलंय. वा आतिश भोईर याला म्हणतात परफेक्ट टायमिंग. मॅग्निफिसंट शॉट. इनक्रेडिबल. जसा चेंडू आला तसा रिलीज झाल्यानंतर वेगेचा फायदा उचलला आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा षटकार. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ अखेरीस 25 रन्स. विजयासाठी लक्षात असू द्या 32 ची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 12. 11 मिनिटे घेतले. 4 मिनिटाचाही षटक. 32 ची आवश्यकता आहे. अतिश 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सामना बॅलेन्सिंग आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पाठ जेव्हा जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर उभे राहताना त्या वेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली धावा बॅटमधून येताना पाहायला मिळतात. म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत पाय घट्ट रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि ते आतापर्यंत अतिश आणि गुलशनने केलंय. भरत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 32 ची आवश्यकता. 25 रन्स स्कोर कार्डवर लागले गेलेत. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमने कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा अलंकारने खर्च केल्या. राजेश योगेच्या गोलंदाजीवर खर्च धावा झाल्या 20 आणि गुलशन सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान देताय तर येणाऱ्या वेळेमध्ये काही पलटवार होण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. पाहायचंय. अप्रतिम ओरपी चेंडू आणि सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलंय. विनेश गावड आणि रॉकी दादा यांच्या अभिवादनसाठी. क्लास टायमिंग. स्टंट अँड डिलिव्हर शॉट. षटकार. प्रेक्षक वर्ग म्हणत असतील हा संघ होता तरी कुठे एवढ्या वर्ष. स्वप्न होतं रॉकी ग्रुप चषक खेळण्याचं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. परत पाटील यावर ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. गुलशन भोईर ब्रँडेड षटकार. 6. दो 30 रन. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी. गुलशन भोईर उर्फ बिट्टू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 37.
स्लोवर वन चेंडू ह्या वेळेला आपण पाहतायत आक्रमकता दाखवली. बॉल फेकून झाले 3. आता 3 बॉल मध्ये तुम्हाला फक्त राहिले ते 2 मिनिटे. पुन्हा एकदा बॉल तयार. गुलशन भोईर बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. 9 बॉल 20. त्यावेळेला हा चेंडू आपण पहिला सोडून दिलं. शफल वाईट खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. इथून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायला हवा होता असं गुलशन भोईरचं मत होतं. अतिश भोईर मात्र यावेळेला जात आहेत दर्शवतायत. आता 8 बॉल 20 ची गरज आहे. भरत पाटीलने कमबॅक केलंय कारण भरत पाटील हार न मांडणाऱ्यांपैकी एक जिद्दी खेळाडू आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो. फाईट करा. टिट फॉर टॅट. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये चेंडू जरूर आहे. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 39. बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या पांजू स्पोर्ट्स पांजू टीमला 18. 7 बॉल 18. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा तुम्हाला प्लस करायच्याच आहेत. ते टार्गेट तुम्हाला अचीव करायचंच आहे. साईच्या अर्नाळा टीमचा कॅप्टन येऊन राहायचंय. या रवींद्र गावड साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. हा बॉल सरळ चेंडू निघून जातोय. चेंज ऑफ पेस. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला. खूप सुंदर गोलंदाजी. 3 बॉल डॉट 2 षटकार आणि 1 वेळा दुहेरी 14 धावा खर्च केल्या. परंतु 3 बॉल सुद्धा तेवढेच मायने राखले गेले. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमला परफेक्ट यावेळेला मिनिटे निर्धारित वेळेमध्ये घेतली गेली. झटपट गोलंदाजी. शेवटचं षटक हाताळलं. आता इथून आपण पाहताय 6 बॉल 18 रनची आवश्यकता. जशी मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हवी आहे तशीच मॅच मात्र या ठिकाणी रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. एक 6 बॉल 18 रन. सतीश भोईर आणि गुलशन भोईर दोन्ही बॅटर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लास बॅटिंग आतापर्यंत राहिले. परंतु भरत पाटीलने केलेला कमबॅक त्याच्या संघासाठी लाभदायक ठरला. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर समीर कासारे. ऍज अ फिल्डर म्हणून संघामध्ये त्याला स्थान दिलं. परंतु आज ऍज अ परफेक्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गोलंदाज सज्ज होईल. वेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन्स त्या ठिकाणी मेल. संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 40. आता 5 बॉल आणि 17 रन्स कॅलिबर आहे या फलंदाजाकडे. तर एका साईडला एक्सपिरियन्स एका साईडला अनएक्सपिरियन्स. परंतु समीर कासाऱ्याने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडलेला आहे. आता खरी गरज असेल 5 बॉल आणि 17 रन्स. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. चेंडू अप्रतिम फिरकी घेणारा पाहायला मिळाला. ही ताकद आहे. म्हणून मी म्हटलं होतं की भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडलाय या गोलंदाजाने. जरी त्याच्याकडे अनुभवाची कमी असली परंतु टॅलेंटची कमी नाहीये. जबरदस्त चेंडू. गुलशन भोईर सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचं बीट करणं म्हणजेच आपण पाहू शकतायत की खरोखरच चांगली गोलंदाजी आहे. आता 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 रनची आवश्यकता. विचार विनिमय करतायत. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा ते 50-50% चान्सेस आहेत. पाहूया कोणता संघ त्यावेळेला. हा चेंडू आपण पाहिला. सरळ चेंडू निघून जातोय. पंच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक ब्रेक चेंडू. काय गोलंदाजी केले.
गुलशनला परिपूर्णतः ह्या वेळेला आपण पाहू शकताय जकडवून ठेवलं. ज्या गुलशन भोईरने सुपर बॅटिंग केली होती, आक्रमकता दाखवली होती भरत पाटीलच्या अगेन्स्ट, त्याच गोलंदाजाला मात्र आपण पाहतायत आता या फलंदाजाला जकडून ठेवलं गेलंय. ग्रेट बॉलिंग. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 17. चान्स कोणत्याही प्रकारचा घेतला गेला नाही. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. चेंडू फार वेगाने निघून जातोय. इथून अलंकार चेंडूचा पाठलाग करताय. स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि आता बॉल आहेत 2 आणि लेगबाईच्या स्वरूपात सिद्धू पाजी या ठिकाणी दर्शवत असताना 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 15 रन्स. काय बॉलिंग या वेळेला केली गेले समीर कासारेने. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. छोटा पॅक बडा धमाका. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी समीर कासारे, हरहुन्नरी खेळाडू. ऑन साइडला फटका छान आहे. अगोदर असे स्ट्रोक खेळले असते तर कदाचित थोडंसं सामन्याचं चित्र पलटलं असतं. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 9 रन्स. जिथे डॉट आले, डॉट जर आपण पाहिले तर काउंट केले तर जवळजवळ 9 ते 10 बॉल डॉट आलेत. विकेट्स जर आपण पाहिले तर ते इन्क्लूड करून जवळजवळ 10 बॉल आणि 1 विकेट म्हणजे 11 बॉल डॉट आले. तिथे 11 रन्स आले असतात तर सामना फिनिश होऊ शकला असता. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिले षटक वगळता अलंकारचं 20 धावा, दुसऱ्या षटकात राजेश उगे आणि तिसऱ्या षटकात भरत पाटीलने 14 धावा, परंतु 3 बॉल चांगले टाकले आणि तिथून मॅच थोडीशी टर्न झाली. शेठ माणूस VIP बॉक्स मध्ये जेवढे आमचे लाडके आयोजक रॉकी ग्रुपचे सदस्य आहेत त्यांनी कृपया करून आपण या व्यासपीठाच्या समोर. चांगला बॉल ह्या वेळेला आणि अशा प्रकारे साई चारनाळ टीम बरोबर 2 हात करणारा आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी, पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचं स्वप्न या ठिकाणी थांबलं, परंतु एक चांगला खेळ दर्शवला गेला. हँडशेक करण्यासाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. नमन ओगेची ती बॅटिंग 20 धावा त्या महत्वपूर्ण ठरल्या या सामन्यामध्ये. क्लास.